अजितदादांचे नागोठाणे मध्ये दणदणीत स्वागत। आज दिनांक 5/1/2026 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नागोठाणे येथील स्मारक येथून येऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी अभिवादन केले। यावेळी माननीय अजितदादा पवार आणि रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन नागोठाणे ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट प्रकाश काळंगळे अध्यक्ष स्मारक समिती यांनी स्वागत केले। नागोठाणे या ठिकाणी आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता। यावेळी नागोठाणे भागातील किशोर शेठ जैन यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी असंख्य कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच नवनिर्वाचित झालेले नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्या मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले आहे। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड। आणि त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता तुम्ही आलं पाहिजे आणि विशेषतः त्याच्यात माजी जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर शेठ जैन, संजय भोसले, मिलिंद दात्रक, सुप्रियाताई माडिक आणि असंख्य सहकारी त्यांच्यावर येतात। मी सुरुवातीलाच या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि यांच्यामुळे निश्चितपणे बेरजेचं राजकारण झालंय। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण कसं करायचं असतं, राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा कसा दाखवायचा असतो, कसं तशा पद्धतीनं वागायचं असतं, हे महाराष्ट्राला चांगल्यापासून बांधल्यापर्यंत शिकवण्याचं काम केलं आणि नेहमी राजकारण करत असताना भेटीचं राजकारण करत। आज देखील मी मगाशी सगळ्यांची भाषण ऐकत होतो, त्यावेळेस किशोर शेट्टी सांगितलं की सुरुवातीपासून मी शिवसेनेसारख्या पक्षामध्ये काम करत होतो, माझी जडणघडण तिथं झाली, सार्वजनिक जीवनाची सुरुवात समाजकार्यातून झाली, ते वेगवेगळ्या परिषदेच्या माध्यमातून पण त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि शिवसेना नागोठाणे विभाग प्रमुख पदापासून सुरुवात त्यांनी पुढे केली आणि उपजिल्हा प्रमुख, रायगड जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशा पद्धतीने कामं त्यांनी त्या ठिकाणी केली, ती पदं भूषवली। 1995ला ते रोहा तालुक्याचे संजय गांधी निराधारचे अध्यक्ष झाले, दिशा समितीचे सदस्य होते, DPDCचे सदस्य होते आणि 2014ला त्यांनी पेठ विधानसभा देखील लढवली, जवळपास 44,000 मतं त्यांनी घेतली, पण रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठाणे गटातून 3,000 मताच्या लीडनी ते विजयी झाले। ग्रामपंचायतीत 17 पैकी 16 जागा जिंकत दणदणीत विजय त्यांनी मिळवला आणि अशा पद्धतीनं त्यांचं काम। 96 साली त्यांनी एज्युकेशन विद्यासंकुल स्थापन केलं। गेल्या 29 वर्षात बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो। 29 वर्षामध्ये कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर फार्मसीमध्ये डिप्लोमा आणि डिग्री, औद्योगिक वैद्यकीय शिक्षण, आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या। 2002ला माझ्या माहितीप्रमाणे जोगेश्वरी मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची स्थापना केली आणि 11-12मध्ये त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण म्हणून पुरस्काराने गौरवलं। अशा पद्धतीनं सातत्याने समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये राहून किशोर शेट्टी काम केलं, इतर पण त्यांच्या अनेक सहकार्यांनी काम केलं। साहजिकच इतके दिवस काम केल्यानंतर कुठंतरी मनाला वाटत असतं की आपण करतो ते योग्य आहे का नाही, परंतु मित्रांनो काळ बदलला, वेळ बदलली। तो काळ होता ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा काळ होता। आता ती पिढी गेली, दुसरी पिढी त्या ठिकाणी आली, तिसरी पिढी त्या ठिकाणी आली आणि त्याच्यातून एकंदरीत देशातलं पण राजकारण बदललं, राज्यातलं राजकारण बदललं। शेवटी तुम्हाला जर विकास करायचा असेल, शेवटी तुम्हाला तुमच्या भागातले प्रश्न सोडवायचे असतील तर त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशिवाय सुटू शकत नाही। पूर्वीचा काळ वेगळा होता, आम्ही देखील मधल्या काळामध्ये महायुतीच्या बरोबर गेलो, त्याचं कारणच असं होतं की उद्याच्याला आपल्याला
महाराष्ट्राचा सर्वांनी विकास करायचा आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं ते स्वप्न आहे की देश जगामध्ये पहिल्या क्रमांकावर कसा येईल, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था जगात पहिल्या 5 नंबरमध्ये आपल्या देशाची कशी